मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की अद्विकने दिलेला सोन्याचा पारंपरिक हार कलाच्या लॉकरमधून चोरी गेलेला असतो। ते तिला लॉकर ओपन केल्यानंतरच समजते। ती हॉलमध्ये आबाला सांगत असते, अद्विकने दिलेला सोन्याचा हार लॉकरमध्ये दिसत नाही, तो चोरीला गेला आहे। हे ऐकल्यानंतर घरातील सर्वांना धक्काच बसतो। ती कुठे विचारू लागतात। त्यावर कलाही त्यांना सांगत असते, तो मी लॉकरमध्येच ठेवला होता, तो कसा गायब झाला ते माहीत नाही। हे ऐकल्यानंतर सरोज कलाला बोलते व तिला म्हणते, तू एवढे हलगर्जी आहेस हे माहीतच होते, पण घरामध्ये जो काही प्रकार घडला आहे याचे मला काहीच आश्चर्य वाटत नाही, असेच होणार आहे। त्यावर कलाही सरोजला म्हणते की तुम्ही मला दोष देण्यापेक्षा आपण घरामध्ये हार शोधू। हे बोलल्यानंतर सरोजला कलाचा खूप राग आलेला असतो। ती कलाजवळ जाते आणि कलाच्या कानाखाली मारते। त्यावेळी अद्विक हा हॉलमध्ये येतो आणि सरोजला थांबण्यास सांगतो। तो पुढे म्हणतो, आई, माझा खरेवर पूर्ण विश्वास आहे, तो हार तिने चोरला नाही। अद्विकने कलाची बाजू घेतल्यामुळे सरोज ही अद्विककडे रागाने बघत असते। कला ही अद्विककडे प्रेमाने बघत असते, कारण अद्विकने कलाची बाजू घेतलेली आहे। येणाऱ्या भागात आता घरामध्ये हार सापडणार का हे पाहणे रंजक ठरणार आहे। तर असेच मालिकेचे नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा।